संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। मागील काळात पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांचा ट्रक नीरा नदीच्या पात्रात कोसळला होता। त्याच पद्धतीने बुधवारी रात्री 8च्या सुमारास माल वाहतुकीचा भरधाव ट्रक नीरा नदीच्या पुलावरून कोसळलाय। सुदैवाने ट्रक पुलाच्या कठड्यावर अडकल्याने अनर्थ टळलाय। ट्रक चालकाला स्थानिकांनी कोसळलेल्या ट्रकमधून बाहेर काढून चौकशी करत ट्रक मालकाला घटनेची कल्पना दिली आहे। पुणे पुरंदर पालखी महामार्गावरील पुणे सातारा जिल्ह्याची सीमा असलेल्या नीरा नदीच्या पुलावर वाहतूक धोकादायक होती। पुणे व सातारा बाजूने पुलावर जाताना नागमोडी वाळणे व चढ आहे, यामुळे या मार्गावर पुढे पुले हे चालकांना लक्षातच येत नाही। त्यामुळे मागील काळात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान पहाटेच्या वेळी वारकऱ्यांचे साहित्य घेऊन मुक्कामाच्या ठिकाणी निघालेल्या ट्रकला पुणे हद्दीत महादेव मंदिरालगत अपघात झाला होता। अगदी तशाच प्रकारे बुधवार दिनांक 29 रोजी रात्री 8च्या सुमारास सातारा बाजूने येणाऱ्या भरधाव माल वाहतुकीचा अवजड ट्रकचा अपघात झालाय। साताऱ्याहून शिरूरकडे हा ट्रक निघाला होता। लोणंद सातारा बाजूने येताना पाडेगावच्या हद्दीतील जुन्या टोल नाक्यापुढे आल्यावर 2 ठिकाणी वेग नियंत्रणासाठी रॅपलर बसवले। या रॅपलरवर येताच ट्रक चालकाला गाडीवरील ताबा सुटला। ट्रक डाव्या बाजूला पुलाच्या भराव्यावर कोसळला। नीरा नदी काठावरील प्रसिद्ध दत्त घाटासमोरील पायऱ्यांलगतच ट्रक आडवा कोसळल्याने स्थानिकांना ट्रक चालकाला मदत करता आली। ट्रक कोसळताना मोठा आवाज झाल्याने स्थानिक युवकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली। मोठा अवजड ट्रक आडवा दिसल्यावर युवकांनी चालकाला आवाज दिला व मदत करत त्याला अपघातग्रस्त ट्रकमधून बाहेर काढलं। अधिक माहिती घेत ट्रक मालकाला फोनवरून ट्रकला अपघात झाल्याची माहिती दिली। लोणंद तालुका खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत चालकाची विचारपूस केली आहे। चालकाला कोणत्याही प्रकारची जखम नसल्याचं स्थानिकांनी सांगितलंय। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।